24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा. मुक्ताईनगर जळगावच्या मुक्ताईनगर येथील आमदार चंद्रकांत पाटील यांनी जोंदनखेडा येथील शासकीय आश्रमशाळातर्फे जागतिक आदिवासी दिवस निमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी प्रमुख उपस्थिती दिली. यावेळी आदिवासी बांधव यांनी आमदार यांचे आदिवासी पद्धतीने स्वागत केले. शालेय विद्यार्थी यांच्यातर्फे पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करण्यात आले. यावेळी आमदार साहेब यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी आश्रमशाळासाठी 90 लाख रुपये मंजूर करून दिले. तसेच लवकरच एक मोठ्यात मोठा सांस्कृतिक हॉल शाळेसाठी देण्याचे आश्वासन आमदार साहेब यांनी दिले. आमदार यांनी धुळे पावरीवाडा येथे कॅम्प घेऊन आदिवासीयांना त्यांचा हक्क मिळवून देत जातीचे प्रमाणपत्र काढून दिले होते. त्यापैकी 112 प्रमाणपत्रांचे आमदार साहेब यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच ज्यांना प्रमाणपत्र मिळालं नाही त्यांच्यासाठी परत कॅम्प घेऊन कोणीही जातीचे प्रमाणपत्रापासून वंचित राहणार नाही असा शब्द आदिवासी यांनी आजच्या दिनी आमदार साहेब यांनी दिला. तसेच आमदार साहेब यांनी आदिवासी बहिणी यांच्याकडून राखी बांधून घेऊन रक्षाबंधन साजरी केली व वेळ प्रसंगी काहीही गरज पडल्यास फक्त आवाज द्या, तुमचा भाऊ तुमच्यासाठी हजर होईल असा शब्द या दिनी आमदार साहेब यांनी दिला. या प्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील, शिवसेना तालुका प्रमुख नवनीत तथा ग्रामस्थ मंडळी, परिसरातील आदिवासी बांधव, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट शाकीर शेख, मुक्ताईनगर, जळगाव. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.